नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, उद्या आहे 4 डिसेंबर. उद्या आहे दत्त जयंती. उद्या पौर्णिमासुद्धा आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा पण आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर उद्या दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे. त्यामुळे महालक्ष्मी व्रताचं उद्या आपण सकाळी पूजन करून संध्याकाळी आपण नैवेद्य दाखवून तो उपवास सोडायचा असतो. पण उद्या दत्त जयंतीचा उपवाससुद्धा आहे आणि दत्त जयंतीचा उपवास हा एकादशीसारखा असतो. म्हणजेच काय की उद्या तो धरला जातो आणि परवा म्हणजे 5 डिसेंबरला आपण नैवेद्य दाखवून उद्यापन करून आपण तो सोडायचा असतो. त्यामुळे बऱ्याच जणांचे दत्त जयंतीचे उपवास आहेत, प्लस कोणाकोणाचे पौर्णिमेचे उपवास असतात, प्लस उद्या महालक्ष्मी व्रताचा सुद्धा उपवास असतो. आता काय होतं ना की महालक्ष्मी व्रताचा उपवास जो आहे तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो, पण उद्या दत्त जयंती आल्या कारणाने उद्या तो आपल्याला सोडायला मिळणार नाही, कारण तो उपवास कंटिन्यू होऊन 5 तारखेला दुपारी सोडला जातो. तर मनामध्ये भरपूर कन्फ्युजन होतं की महालक्ष्मी व्रताचा उपवास उद्या कसा सोडायचा आणि दत्त जयंतीचा उपवास कसा कंटिन्यू करायचा. तर बघा, अगदी साधी सोपी पद्धत आहे. उद्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवीला जो नैवेद्य दाखवणार, जो तुमच्या घरी पदार्थ बनेल, म्हणजे भाजी, भात, आमटी, वरण किंवा काही तुम्ही जर खीर किंवा शिरा जे काही करणार असाल नैवेद्याला, ते एका ताटामध्ये घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे उपवासाचं तुम्ही जे काही खाणार आहात, कारण आपल्याला उपवास 5 तारखेला दुपारी सोडायचं आहे, तर उपवासाचं जे काही तुम्ही खाणार आहात, जसं की लाचगिऱ्याचं लाडू असेना, फळं असेना, शेक असेना किंवा बटाट्याचा किंवा रताळीचा किस असेना, खिचडी असेना, भगर असेना, जे काही तुम्ही उपवासाला कराल ते एका सेपरेट ताटामध्ये घ्यायचं आहे. हे दोन्ही ताटं नेऊन महालक्ष्मीच्या पूजेच्या समोर आपल्याला ठेवायचे. दोन्हीचाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवीला एवढीच प्रार्थना करायची आहे की हे महालक्ष्मी देवी, आज माझा गुरुवारचा उपवास आहे, तो मी आत्ता सोडत आहे, पण तो उपवासाच्या पदार्थ खाऊनच मी सोडत आहे, कारण मी दत्त जयंतीचा उपवास केलेला आहे आणि मला तो उद्या सोडायचा आहे. त्यामुळे माझी ही सेवा स्वीकारावी आणि मी उपवासाचे पदार्थ खाऊनच आजचा उपवास मी असा सोडत आहे, हे देवीला सांगून एकदम चांगल्या तऱ्हेने देवीला हे सांगायचं आहे, आपल्याला विनंती करायची आहे. आणि मग ते जे फराळाचे पदार्थ देवीसमोर जे तुम्ही नैवेद्य दाखवले आहेत तेच आपल्याला खाऊन उपवास उद्या संध्याकाळी किंवा उद्या रात्री सोडायचा आहे. अजिबात जे तुम्ही वरण भात आमटी किंवा खीर हे खाऊन उपवास सोडायचा नाही आहे. फक्त फराळाचं खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे, पण माता लक्ष्मीला दोन्ही नैवेद्य दाखवायचे आहेत. आता दत्त जयंतीचा उपवास आपल्याला तसाच कंटिन्यू करून 5 तारखेला जेव्हा तुम्ही उद्यापन करणार आहात किंवा जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात दुपारी विदाऊट कांदा लसूणचा, ते तुम्हाला ग्रहण करून मगच तुम्ही दत्त जयंतीचा उपवास 5 तारखेला दुपारी सोडू शकता. आता दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला काय करायचं आहे, तर उद्या आपल्याला पूजा अभिषेक जेवढी होईल तेवढी दत्तसेवा करायची आहे. आणि सकाळी किंवा संध्याकाळपर्यंतसुद्धा तुम्ही काय करा, उद्या गोशाळेत जावा, जर जवळ असेल तर गाईला छान तुम्ही हिरवा चारा खायला द्या किंवा तिथं त्यांचे ते लाडू मिळतात, ते पहिली तिला 1 किंवा 2 लाडू खायला द्या, हिरवा चारा द्या. मग तुम्ही इवन गूळ किंवा डाळ उद्या भिजलेली घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल. आणि हे सगळं झाल्यानंतर तिने सगळं खाल्ल्यानंतर तिकडची जर पायाखालची जर माती उद्या तुम्हाला मिळाली किंवा उद्या तुम्हाला तिच्या पायाखालची जर वाळू मिळाली, तर ती अगदी जरी मूठभर किंवा अगदी चिमटभर जरी तुम्हाला घरी घेऊन येता आली तर त्याच्यासारखं उद्या भाग्य नाही. कारण बघा, दत्त महाराजांना गाई आणि श्वान म्हणजे कुत्री हे खूप प्रिय आहे आणि गोमाता ही आपल्याकडे पूजनीय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे आणि दत्त महाराजांना सुद्धा ती प्रिय आहे. त्यामुळे उद्या गाईच्या पायाखालची मातीला अतिशय महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ते घेऊन यायचे, एका लाल कपड्यात बांधायचे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या किंवा देवाच्या इथंसुद्धा तुम्ही ठेवून देऊ शकता. तर
एक तुम्हाला करायचं आहे. दुसरं म्हणजे जर उद्या तुम्हाला जमलं, तुमच्या घराजवळ कुठंही केंद्र, मठ असेल किंवा कुठंही औदुंबराचं जर झाड असेल, तर उद्या औदुंबराच्या झाडाला आपण पाणी वाहायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे. आणि जर प्रदक्षिणा घालायला किंवा मारायला मिळाला तर उद्या 11 प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप म्हणता म्हणता उद्या औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारा, 21 मारा, 51 मारा, 108 मारा. पण उद्या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे हे खूप महत्त्वाचं आहे. जर अगदी जमलं नाही तर निदान दिवा लावा आणि पाणी तरी अर्पण करा आणि तिथं प्रार्थना करून यायची आहे. तर एवढ्या 3 गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत. एक म्हणजे उपवासाचं तुम्हाला क्लिअर झालं असेल. दुसरं म्हणजे गाईच्या पायाखालची जी वाळू किंवा माती आहे ती एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. आणि तिसरं म्हणजे उद्या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पाणी अर्पण करून दिवा हा लावायचा आहे. कारण बघा पिठापुरमचं जे मंदिर आहे त्याच्यासमोरसुद्धा औदुंबराचं झाड आहे आणि औदुंबराचं झाड हे दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे उद्या जर जमलं तर ह्या दोन्हीही गोष्टी करायला विसरू नका. त्याचबरोबर जेवढं होईल तेवढं दान धर्म तुमच्या बजेटनुसार उद्या नक्की करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.